एक सर रतन टाटांसोबत तुमची एक भेट झाली होती त्याच्याबद्दल थोडंसं प्रेक्षकांना. ॲक्च्युली खरं सांगू का, हम्म. माझं स्वप्न होतं रतन टाटांना भेटणं. आहे की मराठी माणसाला बिझनेस करता येत नाही असे एक जनरल समजूत झालेली म्हणजे असं होत असते. तर यावर तुम्ही कसं मात केली? इराण आणि US चं वॉर चालू आहे, तर त्याच्यामुळे जे एनर्जीवर इम्पॅक्ट पडला आहे तर तो आपल्या बिझनेसवर म्हणजे काही इम्पॅक्ट झाला आहे का त्याचा? तरुण पिढी त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की कोणत्या चुका टाळायला हव्यात बिझनेस करताना सुरू करताना? जेव्हा तुम्ही सूर्य ग्रुप चालू केला तर तुम्हाला पहिला प्रोजेक्ट कसा मिळाला आणि त्यामागची स्ट्रॅटर्जी कशी होती का आपण कसं डिलिव्हर करू शकतो? हा प्रोजेक्ट माझ्यासाठी माइलस्टोन ठरला आणि तो प्रोजेक्ट लिटरली सांगतो, तो प्रोजेक्ट मी इन टाइम कम्प्लीट केला आणि जिंदाल स्वच्या मॅनेजमेंटमध्ये आनंद सूर्यवंशी सूर्याजी हे नाव एकदम टॉपला गेलं. नोकरी करत असताना आम्ही 18 तास बाहेर काम केलं. सर्वात कठीण निर्णय असा तुम्ही एखादा घेतला असाल बिझनेसमध्ये तर आजपर्यंतचा तर असतात म्हणजे पब्लिक रिलेशन्स बिझनेससाठी बिझनेस सर्कल ते कसं मेंटेन करावं एखाद्या उद्योजकांनी की वेगवेगळे तुम्ही आता ॲक्च्युली हा प्रश्न खूप छान आहे आणि माझ्या सगळ्यात आवडता प्रश्न आहे. असा एखादा क्षण आयुष्यात का ज्या क्षणापासून तुम्हाला असं वाटलं की आता आपण वेगळं काहीतरी करायला पाहिजे आणि एखादा निर्णय जो तुम्ही घेतला की तो खूप रिस्की होता असा? नमस्कार उद्योजक मित्रांनो, मी शिवम आणि तुम्ही पाहत आहात आपला बिझनेस नीती पॉडकास्ट. या पॉडकास्टमध्ये आपण अशा उद्योजकांचे अशा व्यक्तिमत्वांची भेट घेत असतो ज्यांनी आपल्या संघर्षाच्या जोरावर हार्डवर्कच्या जोरावर आणि जिद्दीच्या जोरावर शून्यातून आपले विश्व निर्माण केले. आणि तसेच एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे ज्यांनी एका छोट्या गावातून सुरुवात केली आणि तसेच गाव छोटं होतं आणि स्वप्न फार मोठी होती, हार्डवर्क मोठा होता, त्यांची जिद्द मोठी होती आणि आव्हानंसुद्धा तेवढीच मोठी होती. परंतु सरांनी स्वतःच्या जिद्दीवर आणि मेहनतीने प्रचंड मेहनतीने आज सूर्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज नाशिक हे भारतभर एक मोठं नाव बनवलं आहे आणि एक मोठं साम्राज्य बनवलं आहे इंडस्ट्रीयल इलेक्ट्रिक प्रोजेक्ट या क्षेत्रात. तर हे नाव जे आहे ते म्हणजे आपले सूर्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सर्व मिस्टर आनंद सूर्यवंशी सर. नमस्कार सर. नमस्कार. 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 येस. आणि नमस्कार सर. सर्वांना इन्स्पिरेशन मिळावं याच हेतूने आपण हा पॉडकास्ट चालू केला आहे. तर आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात तुमच्या बिझनेसची आणि तुमची ओळख करून द्या. प्रथमतः शिवम, तुझे मी खूप खूप अभिनंदन करतो. तुझ्या डोक्यात ही कल्पना आली कारण येणाऱ्या पिढीसाठी एक माइलस्टोन कसा असावा हे तू नवीन पिढीला घडवण्यासाठीचा हा एक प्रयोग आहे. याबद्दल मी खरंच तुझे मनापासून हृदयापासून खूप खूप अभिनंदन करतो. आणि आज ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी माझं परिचय देतो. मी आनंदराव कमळाबाई बाबूराव सूर्यवंशी, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाच्या जवळ लहानसं सुरा हे गाव आहे. तिथं माझं 10वीपर्यंत 11वीपर्यंत शिक्षण झालं आणि मग ते शिक्षण घेत असताना कॉलेजमध्ये असताना कॉलेजमधले शिक्षक आम्हाला सांगायचे की अरे बाबा पुढं कुठं नोकऱ्या आहेत, मग तुम्ही BA होणार, MA होणार, पुढं नोकऱ्याच नाही, मग काय करायचं तर तुम्ही टेक्निकल शिक्षण घ्या. मग डोक्यात ते सरांचं ऐकून प्राध्यापकांचं ऐकून डोक्यात तेच खुडघुसलं आणि मी ITI इलेक्ट्रिशियनला प्रयत्न केला आणि सांगली मिरज जिथं माझी बहीण असते तिथं माझा ITIला 1992साठी नंबर लागला आणि मी ITI करायला सांगली येथे गेलो. सांगली येथे गेलो. मी ITIमध्ये खूप तनमन आणि अभ्यास केला, प्रॅक्टिकल्स केले आणि त्यावेळेस 1994 साली मी जिल्ह्यात तिसरा आलो. ग्रेट. आणि त्या जोरावर मला किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड्समध्ये माझं अप्रेंटिसशिपमध्ये मेरिटमध्ये नंबर लागला. मी 1 वर्षाचं अप्रेंटिसशिप पण खूप तनमन धनाने केलं, जे पाहिजे ते शिकायचा प्रयत्न केला आणि त्या प्रॅक्टिकल नॉलेजमधनं माझ्या डोक्यात खूप काही चांगल्या संकल्पना आल्या. मग काय करायचं तर मला किर्लोस्करमध्ये पुढं संधी होती, पण मी ती संधी घेतली नाही का की मी आईवडिलांचा एकुलता एक असल्यामुळे मला सांगली ही खूप लांब वाटायचं तेव्हा. त्यामुळे मी गावाकडे आलो आणि नाशिकमध्ये इलेक्ट्रॉनिका मशीन टूल्स लिमिटेडमध्ये 1995 साली नोकरी सुरुवात केली. आणि
त्या नोकरी करत असताना मग घराकडे आईवडील एकटे, मी इकडं. मग असं करताना मी विचार करायचो की गावाकडे शेती आहे. मला बरेच लोक म्हणायचे, माझ्या गावाकडचे माझे क्लासमेटसुद्धा म्हणायचे, अरे तुझ्याकडे एवढी शेती आहे, तू कशाला नोकरी करतो, इथंच तुझं ये. मी म्हणायचो की ही शेतीमध्ये काय करणार मी बघत होतो शेतकऱ्यांचे हाल, की किती काय केलं तर दुष्काळ पडणं, पाऊस नाही पडणं, जास्त पाऊस पडणं, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. तर मग काय करायचं, तर नोकरी करत असताना मी छोटे मोठे उद्योग करायला लागलो. छोट्या छोट्या इंडस्ट्रीजमध्ये जाऊन त्यांचं मेंटेनन्स करायचं, इलेक्ट्रिकल, त्यांची केबल टाकून द्यायचं, छोटं पॅनल बनवून द्यायचं. नोकरी करत असताना मी 18 तास बाहेर काम केलं. 18 तास काम करत असताना मी ड्युटीसुद्धा सेकंड आणि नाईट घ्यायचो आणि दिवसभर काम करायचो, दिवसभर काम चालू असायचं. असं करत असताना मी स्वतःच्याच जोरावर MIDCमध्ये एक प्लॉट घेतला. 404 स्क्वेअर मीटरचा प्लॉट घेतला आणि सूर्या एंटरप्राइजेस नावाची कंपनी माझ्या मिसेसच्या नावाने, कारण मी नोकरी करत होतो, माझ्या नावाने कंपनी चालू करता येत नव्हती, म्हणून सूर्या एंटरप्राइजेस नावाची पहिली कंपनी मी चालू केली. आणि त्याच्या जोरावर मग मी स्वतःचं एक 404 स्क्वेअर मीटरमध्ये स्वतःचं शॉप टाकलं. मग असं करत असताना तेवढ्यात कंपनीच्या नजरेस आलं आणि कंपनीच्या एक्झॅक्ट 50 मीटरवरच माझं शॉप होतं. आणि कंपनीच्या साहेब लोकांनी सांगितलं की याला जनरलशिप टाकून द्या. मग 2007 साली मला जेव्हा जनरलशिप टाकली तेव्हा मी नोकरी सोडून दिली, कारण मला शक्य होत नव्हतं, कारण हे पण झालं होतं आणि ते पण दोन्ही गोष्टी जनरलशिपमध्ये ॲडजस्ट होणार नव्हते. म्हणून मी 2007ला नोकरी सोडून दिली आणि फुल टाईम धंदा चालू धंदा चालू करत असताना पहिले मला कोणी सांगायलाच नव्हतं की नोकरी परमनंट आहे, कशी सोडायची. मग एक गुजराती माणूस मुंबईने यायचा सप्लाय करायला, मटेरियल सप्लाय करायला, किरण भाई म्हणून. किरण भाईंना विचारलं मी, किरण भाई मला असं करायचं आहे की नोकरी सोडायची, काय करू. किरण भाई म्हणे, देखो भाई आप बिंदास नौकरी छोड़ दो. बोले क्यों आप सक्सेस होंगे. तर त्याने मला माझ्यातल्या 4 क्वालिटीज सांगितल्या ज्या मला माहीत नव्हत्या. ते म्हणे, हम बॉम्बे में रहते, हमारा लोहार चाल में मेरा ऑफिस है, मैं 11 बजे ऑफिस में जाता हूँ. जब मैं मेरा कंप्यूटर खोलता हूँ तो आपका मेल सुबह 5 बजे आया होता है, मतलब आप 5 बजे काम चालू करू देते हो. तर खरंच मी सकाळी 5 वाजता माझं काम चालू व्हायचं. घरातच मी छोटंसं, त्यावेळेस जेव्हा मी प्लॉट नाही घेतला तेव्हा छोटंसं घरातच ऑफिस चालू केलं होतं. उठलो सकाळी 4ला की काम चालू करून द्यायचो. तर म्हणे आप 5 बजे आपका मेल रहता है, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. त्याने मोजून दाखवले 6. ते म्हणे 6 घंटे आप पहले काम चालू करते हो. बराबर. बाद में हम 6 बजे निकल जाते हैं, कभी कभी आपका रात को 10 बजे भी मेलता रहता है. तो 6, 7, 8, 9, 10 मतलब 4 घंटा बाद में भी आप काम करते हो. मतलब हमसे 10 घंटे आप ज़्यादा काम करते हो. आप टेक्निकल हो, आप हार्डवर्क हो. आपने मटेरियल सप्लाई किया तो आपको मालूम हुआ खराब हुआ तो आप बता सकते किसमें टेक्निकली उसको बता सकते क्लाइंट को. हम बता भी नहीं सकते, हमने सप्लाई किया, क्लाइंट ने बोला खराब है तो हमको रिप्लेस देना पड़ता है. और आगे का सिचुएशन ऐसा है, बोले कि लोग बोलते हैं कि काम कर रहे हैं ना भाई, तुम मटेरियल भी तुम ही लाओ और तुम लगा दो. ये ट्रेंड चालू हो गया तो मटेरियल के साथ आपको काम भी मिल जाएगा, काम के साथ मटेरियल का भी सप्लाई मिल जाएगा. तो ह्या क्वालिटी जेव्हा त्या माणसाने सांगितलं की नौकरी छोड़ दो और 1 साल के बाद में अपन बैठेंगे, तो आपको क्या लगता है, आप मुझे, मैं बताता हूँ आपको, बोलोगे 10 साल पहले क्यों नहीं छोड़ा. जेव्हा मी नोकरी सोडली आणि खरंच 1 वर्षानंतर भेटलो तर मी खूप माझ्यामध्ये, म्हणजे मी स्वतःचं घर घेतलं. म्हणजे शॉप टाकल्यानंतर घर नव्हतं माझं, बरोबर, मी भाड्याच्याच घरात राहायचो. पहिले स्वतःचं कंपनीसाठी प्लॉट घेतला मी. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की बघ, तेव्हा स्वतःची कार झाली, स्वतःचं घर झालं, स्वतःचं शॉप झालं आणि पाहिजे त्या गोष्टी घेऊ शकत होतो ह्या लेवलवर त्यावेळेस येऊन गेलो. बरोबर. असे एफर्ट्स घेऊन मी काम चालू केले. तर सर, ही नक्कीच प्रेरणादायी स्टोरी आहे आणि खूप संघर्षाचा काळ होता, म्हणजे 2003 ते 2007 तुम्ही सांगितलं. पण जेव्हा तुम्ही सूर्या ग्रुप चालू केला तर तुम्हाला पहिला प्रोजेक्ट कसा मिळाला आणि त्यामागची स्ट्रॅटर्जी कशी होती, का आपण कसं डिलिव्हर करू शकतो. ॲक्च्युली मी जेव्हा काम चालू केलं तेव्हा मला सिन्नर MIDC ही माझ्यासाठी समुद्र वाटत होती. बरोबर. सिन्नर MIDCमध्ये मी माळेगाव आणि मुसळगाव 2 MIDC होत्या. तेव्हा मी खूप एफर्ट्स घेतले. म्हणजे मग माझा सगळ्यात मोठं
कंपनी म्हटले जिंदाल स्वा. जिथं जिंदाल स्वामध्ये मला एंट्री मिळाली. मी काम चालू केलं आणि रात्रदिवस मेहनत करून त्या काम 2009ला मला एक मोठं काम मिळालं. मोठं काम असं होतं की एक कॉन्ट्रॅक्टर काम करत होता आणि तो कॉन्ट्रॅक्टर थांबून गेला. त्याचे माणसंच थांबून गेले, त्यांनी पैसे नाही दिले लोकांचे आणि काम थांबून गेले. तेव्हा मी जिंदालसोमध्ये छोटे छोटे काम करत होतो, 10-15 लाख रुपयाचे कामं करत होते. तेव्हा हा प्रोजेक्ट माझ्यासाठी माइलस्टोन ठरला आणि तो प्रोजेक्ट जेव्हा मॅनेजमेंटने मला दिला तेव्हा मी तो जे बसलेले माणसं होते तेच घेतले. त्यांना त्यांच्या मागचा पगारही दिला आणि मी नवीन चालू करून त्याला तेच माणसं घेतले. लिटरली सांगतो, तो प्रोजेक्ट मी इन टाइम कम्प्लीट केला आणि जिंदाल स्वाच्या मॅनेजमेंटमध्ये आनंद सूर्यवंशी, सूर्याजी हे नाव एकदम टॉपला गेलं की हा प्रोजेक्ट पिक्युअप मिल, जर्मन मिल होती ती, आणि त्या मिलचं काम थांबलेलं होतं इलेक्ट्रिकलमुळे आणि ते काम मी इन टाइम कम्प्लीट करून माझ्याकडे दिल्यावर तेव्हा माझ्यामध्ये जो कॉन्फिडन्स लेवल तिथं आला की मोठं काम करू शकतो आणि तिथून माझी खरी मोठी काम करण्याची सुरुवात झाली मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये. बरोबर. येस. आणि हे फार मोठी गोष्ट आहे, कारण जिंदाल स्वा सारखी मोठ्या कंपनीचा पहिलाच प्रोजेक्ट मिळणं आणि तो एवढ्या कमी वेळात पूर्ण करणं ही फार सगळ्यांनी हे करणं फॉलो करायला पाहिजे. आणि त्यानंतरच सर आता किती वर्ष झाले बिझनेसला तर टोटल? ऍक्च्युली मी 2004 पासून चालू केलं म्हणलं मला जरा 22 वर्ष झाली. 22 वर्ष. जेव्हा सुरुवात होती ती एकदम कमी लेवलवर, छोट्या लेवलवर सुरू झाली. आज जर बघितलं तर मी नाशिकमध्ये बसतो, आज श्रीनगरला मी प्रोजेक्ट कम्प्लीट केला आणि आम्ही प्रोजेक्ट कम्प्लीट करतो तेव्हा आमच्या प्रत्येक क्लायंटचं आम्हाला आशीर्वाद भेटतो आणि हे ऍप्रिशिएशन जे लेटर लावलेले आहेत, हे ऍप्रिशिएशन लेटर हीच माझी खरी पुंजी आहे. कारण माझा प्रत्येक क्लायंटकडनं मी लेटर घेतो की ते जेव्हा बोलतो की तुम्ही खूप चांगलं काम करतात, क्वालिटी काम करतात, इन टाइम करतात, सर तसं बोलू नका, मला लिहून द्या. कारण मला ते लिहून दिल्यावर माझ्यासाठी ते डॉक्युमेंट होतं. मी दुसऱ्याला जर दाखवलं की बाबा मी नाही बोलत आहे, माझं काम माझा क्लायंट बोलतोय. एवढंच नाही की माझे क्लायंट माझं नाव रेफर पण करतात, एवढ्या लेवलवर सांगतात साहेब यांना काम द्या, यांची गॅरंटी मी घेतो. ही खरी काम करण्याचं हे की आपण जे काम करतो आपल्या समोरचा क्लायंट सॅटिस्फाईड होतो आणि तो आपल्यासाठी दुसऱ्याला आपलं रिकमेंडेशन करतो, ही खरी कामाची पावती आपली. ग्रेट ग्रेट. आणि सर्वात कठीण निर्णय असा तुम्ही एखादा घेतला असाल बिझनेसमध्ये तर आजपर्यंतचा? ऍक्च्युली कठीण निर्णय भरपूर घेतले माझ्या जीवनात, भरपूर चढ उतार आले. मी एकदम झिरो पण झालेलो आहे. 15-16ला रिलायन्सचं मी काम घेतलं, जिओचं. अतिशय मोठ्या लेवलवर मला काम मिळालं. 5.5 करोडची सिंगल ऑर्डर, 3 करोडची दुसरी ऑर्डर, असे 8-8.5 करोडचं रिलायन्स जिओचे जे काम होतं ते मी अख्ख्या महाराष्ट्रभर म्हणजे गोंदिया, नागपूर, जळगाव, संभाजीनगर, बीड, अशा अख्ख्या महाराष्ट्रात मी नंबर 2चा वेंडर होतो. आणि अशात मी काम करत असताना संपूर्ण टीम तुटली माझी. ते स्वतः दुसरं काम करायला लागले, काही लोकांनी फ्रॉड केला. माझं नागपूरला गोडाऊन होतं, माझं जळगावला गोडाऊन होतं, माझं संभाजीनगरला गोडाऊन होतं, माझं बीडला गोडाऊन होतं, माझं धुळ्याला गोडाऊन होतं. एवढ्या सगळ्या ठिकाणी गोडाऊन असताना सगळी टीम माझी विखुरली गेली. त्यावेळेस मी खूप झिरो झालो होतं. समजा मी 1 कोटीचं माझ्यावर लोन होतं आणि माझ्या समोर काहीच दिसत नव्हतं. तेव्हा माझ्या बायकोने मला हात दिला आणि सांगितलं की आपण आपलं सगळी प्रॉपर्टी विकून टाकून बँकेला भरून टाकून नवीन सुरुवात करू. तिचा हा आधार. मग त्यावेळेस मी स्वतःला सावरलं आणि माझे जे पुन्हा जुने क्लायंट होते त्यांच्यावर मी काम करायला मोठी सुरुवात परत केली आणि पुन्हा काम करायला सुरुवात केली. आणि सर ही खूप मोठी गोष्ट आहे की तुम्हाला झिरो एकदा बिझनेसमध्ये हा विश्वासघात पण झालेला आहे. ते तुम्ही मला एकदा सांगितलं होतं, त्याच्याबद्दल थोडंसं पार्टनरशिप वगैरे होती तुमची? ॲक्च्युली खरं आहे ना, जेव्हा मी काम करायला लागलो तेव्हा मी माझ्याच कंपनीतले 2 लोक माझ्याबरोबर घेतले. माझ्याबरोबर घेतलं असताना त्यांना मी सूर्या एंटरप्राइजेस माझ्या बायकोच्या नावावर प्रोप्रायटरी होती, त्यामुळे ते लिगली पार्टनर नव्हते. प्लॉट सुद्धा मी माझ्या पैशाने घेतला होता, तेव्हा त्यांचा काही रोल नव्हता. पण मी ते जे माझ्याबरोबर काम करत होते तेव्हा मी त्यांना पार्टनर करून द्यायची कमिटमेंट मी दिली होती. कशी करायची काही नव्हती, पण मी मनाने सांगितलं होतं की मी यांना पार्टनर करणार. जेव्हा माझं शॉप झालं, सगळं झालं, बायकोच्या नावावर प्लॉट आहे, मी नोकरी सोडलेली आहे, अशा याच्यात मी त्यांना पार्टनर केलं. माझे सिन्नरचे बरेच मित्र माझ्या घरी येत होते 8 दिवस की तू पार्टनर घेशील ना घे,
पण बरोबर. जागेत नको करू, ही जागा तू घेतली. मी त्यांना म्हटलं मी एका शब्द दिलेला आहे, मी शब्दाला नाही हे होणार, माझी पार्टनरशिप एक दिवस जर राहिले तरी चालेल. आणि मी माझ्या शब्दाला टाळून त्यांना पार्टनरशिप घेतली. नंतर 6 महिन्याने आमचं डिस्प्यूट झालं आणि ते जे मी घेतलेलं शॉप होतं ते त्यांना देऊन टाकलं. बापरे. आणि मी माझी नवीन सुरुवात केली. मी पुन्हा घरातनं सुरुवात केली, घरातनं काम करायला लागलो. मग सातपूर MIDCत मी एक प्लॉट घेतला 2 मजली. मग मी सिन्नर ते नाशिक 2 वर्ष अपडाऊन केलं आणि नाशिकला शिफ्ट झालो. आज या मितीला माझं जे मी बसतो हे ऑफिस आहे, जुनं ऑफिस आहे. आणि आता 3 मजली एक नवीन बिल्डिंग पण सूर्या बिझनेस हब पण झालेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्याच लक्षात येतं की आपण निरंतर चालत राहायचं. आपल्या जीवनामध्ये लोक येतील, आपल्याला फसवतील, किंवा आपल्याला प्रत्येक गोष्टीतनं बघायचं काय की मी त्याच्यातनं काय शिकलो. बरोबर. कारण प्रत्येक जण ना, बघा तुम्ही जेव्हा ना एखादा म्हणतो ना की मला याने खड्ड्यात पाडलं, पण त्याने खड्ड्यात नाही पाडलं, त्याने खड्ड्यातनं वरती यायला शिकवलं. बरोबर. लक्षात द्या, खड्ड्यात पडल्याशिवाय शिकणारच नाही ना. मग मी याच्यातनं शिकलो. समजा ते पार्टनर होते, पार्टनरांचं हे झालं, मी त्याच्यात शिकणं पुढं गेलो. आज नाशिकमध्ये आलो मी. आज भारतभर, अख्ख्या भारतात, श्रीनगर पासून तर जम्मू, दिल्ली, उडीसा, हैदराबाद, मुंबई या सगळ्या ठिकाणी काम करण्याचं आज मला भगवंताने हे दिलेलं आहे, सामर्थ्य दिलं. त्यामुळे आज माझ्याकडे 200+ माणसं, माझा परिवार आहे. 200+ माझ्याकडे जे लोक आहेत त्यांचा परिवार धरून आमची 500 लोकांची फॅमिली झाली. बरोबर. 500 लोकांची सूर्या ग्रुप ही फॅमिली. माझं स्वप्न आहे ही फॅमिली सगळ्यात मोठी फॅमिली हो, हे माझं स्वप्न आहे. याच्यावरच माझा पुढचा प्रश्न असा असणार आहे की तुम्ही एवढी सांगितलं आता की 500 लोकांचा तुमचा परिवार आहे, तर ती जी आहे ते रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींवरती लक्ष देतात, म्हणजे की आपला परिवार पूर्ण मेंटेन राहावा आणि एम्प्लॉईज पण रिटेन्शन आजही खूप मोठं चॅलेंज आहे सगळ्या कंपनीजला. कारण मी माझा प्रत्येक परिवारातला म्हणजे सूर्या ग्रुपमध्ये जोही माझ्याकडे आहे तो माझा परिवारातला भाग आहे. त्याच्या अडीअडचणी, त्याच्या दुःखात, त्याच्या सुखात मी बरोबर असतो. मी त्याच्याशी बोलत असताना मी त्याला त्याच्या घरचं विचारतो पहिले, बाबा तुझं घरचं कसं काय, पोरं कसे, घरातला परिवार कसा आहे. तेव्हा त्याला जेव्हा विचारतो ना तेव्हा त्याला कुठतरी वाटतं की माझा जवळचा आहे. बरोबर. नुसतं काम नाही बघितलं पाहिजे. तर त्यामुळे ती जी बॉन्डिंग तयार झालेली. आता माझ्या काही लोकांना तर डबल पगार देतात दुसऱ्या कंपन्या, पण ते जात नाही तिकडं, कारण त्यांना तिथं पगार मिळू शकतात पण सॅटिस्फॅक्शन नाही मिळू शकत. पगारापेक्षा सॅटिस्फॅक्शन सुद्धा इम्पॉर्टंट आहे की तिथं कशा लेवलवर त्याला ट्रीट केलं जातं. तर माझ्या परिवारातले सगळे मेंबर जे आहेत ते तशाच पद्धतीने राहतात. आणि या संदर्भात आपले जे PR असतात म्हणजे पब्लिक रिलेशन्स बिझनेससाठी, बिझनेस सर्कल, ते कसं मेंटेन करावं एखाद्या उद्योजकांनी, की वेगवेगळे तुम्ही आता ॲक्च्युली हा प्रश्न खूप छान आहे आणि माझ्या सगळ्यात आवडता प्रश्न आहे. कारण मी माझ्या डायरी म्हणजे मी हे जे बोलतोय सगळ्या गोष्टी माझ्या ऑन रेकॉर्ड आहेत. बरोबर. कोणीही कधीही बघू शकतं. माझ्या फोन बुकमध्ये रोज 3 लोक नवीन ॲड होतात. माझे लिंक्डइन हे प्रोफाईल जे आहे, लिंक्डइनवर माझ्या रोजचे 15 ते 20 लोक रोज नवीन कनेक्ट होतात. आज माझे 14,000 फॉलोअर्स आहेत आणि 11,500 कनेक्ट आहेत लिंक्डइनवर. एवढे कनेक्ट असणं खूप मोठी गोष्ट. त्यानंतर मी रोज 10 लोकांना सहज फोन करतो. मग ते 10 लोकांना जेव्हा कॉल करतो ना त्यांना मला काही देणं पण नसतं, त्यांच्याकडे काही घेणंही नसतं. बरोबर. तर अशा काही लोकांना कळून गेलेलं आहे की यांचा फोन सहज आलेला आहे. म्हणजे माझ्या फोनची एवढा इम्पॅक्ट झालेला आहे की एखाद्याला फोन लेट झाला तर अरे आपका फोन नाही आया सूर्याजी, तो असं विचारलं जातं. म्हणजे तो कनेक्ट आहे ना. मग मी ज्या 10 लोकांना कॉल करतो ना तेव्हा 10 लोक मला 2 ते 3 इन्क्वायऱ्या देऊन जातात, जो कि माझ्या याच्यावर तो नसतो. अरे सूर्याजी उधर एक काम है यार, उधर मैं बोल देता हूँ, उसका नंबर भेजता हूँ, आप जरा उधर निकला. म्हणजे हे जे आहे ना, आपला हेतू त्यांच्याकडनं काही घेणं नसतो, पण जेव्हा त्यांना आपण प्रेमाने फोन करतो, हाय हॅलो करतो, त्याची घरची विचारपूस करतो, तेव्हा तो आपल्याला काहीतरी देऊन जातो. बरोबर. तर माझा कनेक्ट मध्ये ना, म्हणजे मी रोज डेली ग्रॅटिट्यूड बुक लिहिणं असो, 10 लोकांना कॉल करणं असो, 3 लोक फोन बुक मध्ये ऍड होणं असो, हे
निरंतर चालू आहे माझं. करोनापासून हे जे सुरू झालेला माझा संकल्प आहे आणि हा रेग्युलर चालू आहे. माझ्या डायऱ्या भरून गेल्या. इथं ज्या डायऱ्या दिसत आहे या सगळ्या डायऱ्या तशाच टाईपमध्ये. कुठली डायरीमध्ये ग्रॅटिट्यूड आहे, कुठल्या डायरीमध्ये कोणाला कधी कॉल केला ते सुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. ग्रेट ग्रेट ग्रेट. आता थोडं टेक्नॉलॉजीकडे वळूयात आपण. म्हणजे आता टेक्नॉलॉजी AI मध्ये एवढे बदल होत आहेत, तर तुम्हाला काय वाटतं इलेक्ट्रॉनिक आणि हे टेक्नॉलॉजी तुमचे इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स आहे ते भारतातलं याचं भविष्य आता कसं आहे पुढं? ॲक्च्युली खरं सांगू का, आमचं इलेक्ट्रिकल हे फील्ड, इलेक्ट्रिकल, सोलर, विंड हे फील्ड खूप वास्ट राहणार आहे. कारण AI जरी आलं तर पॉवर तर जनरेट करावीच लागणार, बरोबर. पॉवर ट्रान्समिशन करावीच लागणार आहे. पॉवर डिस्ट्रीब्युशन होतच राहणार आहे. मग तुमच्या कार येणार आहे, टू व्हीलर येणार आहे, बस येणार आहे, रेल्वे येणार, या सगळ्या इलेक्ट्रिकल येणार. मग हा इलेक्ट्रिकल हा बिझनेस जो आहे, आता गव्हर्नमेंटचं पुढचं संकल्प आहे 2047 पर्यंत झिरो कार्बन. झिरो कार्बन म्हणजे काय? आज आपण 70% पॉवर ही थर्मलवर ही कम्प्लीट रिप्लेस करायची. हा किती मोठा रिव्हॉल्युशन आहे. कारण याला विंड आणि सोलर मध्ये रिप्लेस करणार आहे, हायड्रोमध्ये रिप्लेस करणार आहे. म्हणजे आमच्यासाठी कामच काम आहे. काम इतकं काम राहणार आहे की मीच सांगतो, म्हणजे या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतो, किती लोकांना जर पाहिजे असेल तर माझ्याजवळ असोसिएट व्हा. इलेक्ट्रिकल, सोलर, विंड याच्यामध्ये भयंकर काम आहे. मी एखाद्या कोणाला कॉन्ट्रॅक्टर व्हायचं असेल, सब कॉन्ट्रॅक्टर व्हायचं असेल, मी त्यांना सुद्धा काम देऊ शकतो. एवढं काम आहे मार्केटमध्ये. ग्रेट ग्रेट ग्रेट. फार मोठी गोष्ट आहे आणि भारतात याचं भविष्य पण चांगलं आहे. कारण एक असा वेगळा प्रश्न आहे, जर आता इराण आणि US वॉर चालू आहे, तर त्याच्यामुळे जे एनर्जीवर इम्पॅक्ट पडला आहे, तर तो आपल्या बिझनेसवर म्हणजे काही इम्पॅक्ट झाला आहे का त्याचा? असं काही नाही. ऍक्च्युली खरं सांगू का, माझ्या इथं सगळ्या साईड व्यवस्थित चालू आहे आणि इंडियामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. मी पुढे सांगतोय वार कधीतरी संपणार आहे, ते तर आहे. आणि आपल्याला इन फ्युचर पुढच्या बाहेरच्या देशाला काम मिळणार आहे. कारण यांचं इतकं नुकसान झालेलं आहे. माझा एकच मित्र जयवंत भाबड म्हणून, ते कतार ऑइल रिफायनरीला इलेक्ट्रिकल हेड आहेत. त्यांच्याशी माझं एक 8 दिवसावरीच बोलणं झालं. म्हणजे आमचा पूर्ण प्लांट हे केला. बापरे. म्हणजे तो खराब झाला म्हटल्यावर, म्हणजे डिस्ट्रॉय झाला म्हटल्यावर त्याच्यावर काम येणार आहे. बरोबर. म्हणजे ही अपॉर्च्युनिटी आहे आपल्यासाठी. करेक्ट. म्हणजे इराण इस्रायल हे युद्ध आहे ना, आपल्यासाठी, आपल्या इंडियातल्या लोकांसाठी, भारतीय लोकांसाठी ना, व्यवसायाला वृद्धी करण्यासाठी पुढं कामात येणार आहे. म्हणजे ज्याला त्या नजरेने युद्ध हे वाईटच आहे. युद्ध होणं आपल्यासाठी, किंवा आपले मोदी साहेब सुद्धा म्हणतात की युद्धाने कुठलेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. परंतु युद्ध संपल्यानंतर ज्या काही अपॉर्च्युनिटी येणार आहे त्या 100% इंडियन लोकांना येणार आहेत. कारण इंडियामध्ये इंडियन लोकांना बाहेर खूप काम राहणार आहे. आपल्या नवीन पिढीने बाहेर काम करण्यासाठी वेगवेगळे जे काय असतील ते सगळ्या गोष्टी कराव्या, कारण बाहेर खूप काम राहणार आहे. बरोबर. आता थोडं एक पर्सनल फ्रंटकडे वळूयात, की असा एखादा क्षण आयुष्यात का ज्या क्षणापासून तुम्हाला असं वाटलं की आता आपण वेगळं काहीतरी करायला पाहिजे, आणि एखादा निर्णय जो तुम्ही घेतला की तो खूप रिस्की होता असं? ऍक्च्युली खरं सांगू का, मी जेव्हा करोनामध्ये असताना मी प्लॉट घेतला. त्या प्लॉटची व्हॅल्यू जवळजवळ 1,17 ते 20 लाखाची होती करोनामध्ये. आणि जेव्हा एक भावनेश लोहार म्हणून एक आमचे बंधू आहेत, ते मला म्हणाले तू प्लॉट घेऊन टाक. आणि माझ्याकडे स्वतःचं ऑफिस होते, 2 ऑफिस होते. मला तशी गरज नव्हती, कारण मला असं फिजिकली माझं काही काम नसतं, माझं फिजिकली साईटवरच काम असतं. बरोबर. तर मला घे. अरे म्हटलं मला काही गरज नाही, एवढे पैसेही नाही माझ्याकडे. म्हणजे तू होऊन जाईल. आणि त्याने तो जेव्हा मला घ्यायला लावला तेव्हा माझ्याकडे 1ही रुपया नसताना मी तो प्लॉट घेतला. आज त्या प्लॉटवर माझी 3 मजली बिल्डिंगही उभी राहिली. आज 10,000 स्क्वेअर फीटचं कन्स्ट्रक्शन माझं झालं. तर ह्या ज्या गोष्टीत ना, ह्या गोष्टी मला न कोणीतरी हे केलं, पुश केलं म्हणून ती होऊन गेली. आणि तो खूप मोठा निर्णय होता माझ्यासाठी. आज माझी जी प्रॉपर्टी झाली, 6-7 करोडची प्रॉपर्टी झाली, ती खरंच माझा कुठलाही हेतू नसताना बिना हेतूची होऊन गेली. ग्रेट ग्रेट. आणि एक असा प्रश्न की मराठी माणसाला बिझनेस करता येत नाही असे एक जनरल समजूत झालेली, म्हणजे असं होत असते, तर यावर तुम्ही कसं मात केली? ॲक्च्युली मी ना खूप गुजराती आणि मारवाडी लोकांना जवळून बघतोय. तेव्हा त्यांना बघतो ना, तेव्हा त्यांना अनुकरण करतोय मी. हे लोक कसं करतात? ॲक्च्युली देवाने माणसं सगळी तिक्षित सारखीच बनवली, फक्त थिंकिंग लेवल प्रत्येकाला वेगवेगळं दिलंय. बरोबर.
आज जर मी विचार केला मला परमनंट नोकरी का सोडू बुवा, मला बरेच लोक म्हणायचे परमनंट नोकरी आहे तुला कशाला सोडतो, घरी एवढी शेती आहे 15-16 एकर, काय एकुलता आहे की. परंतु मी आज जे काही केलेलं आहे, जर नोकरी सोडली नसती, नोकरीवरच धरून बसलो असतो, तर मला एवढं मोठं एम्पायर किंवा एवढं मोठं हे मला तयार करता आलं नसतं. मराठी माणूससुद्धा उद्योजक चांगल्या पद्धतीने घडतो. त्यासाठीच आम्ही श्री विश्वकर्मा इंटरनॅशनल ट्रेड असोसिएशन म्हणजेच विटाची स्थापना केली, की आपल्या सोसायटीला आपलं काहीतरी देणं लागतंय. या भावनेतनं आम्ही एकही रुपया कोणाकडनं त्या आमच्या पर्सनल कामासाठी किंवा संस्थेच्या कामासाठी घेत नाही. आजपर्यंत जेवढेही पैसे आम्ही गोळा केलेत ते त्या व्हेन्यूसाठी किंवा त्यांनाच ते रिटर्न करण्यासाठी केलेले. आणि आम्ही जे 5 डायरेक्टर ज्यांनी एका भावनेने हे चालू केले, प्रत्येकाने 50-50 हजार रुपये काढले आणि 50-50 हजार रुपये कॅश खर्च केले. असे लाख रुपये काढून आम्ही ही संस्था हे समाजाला देणं लागतं म्हणून हे केलेलं आहे. आपल्या समाजातील मुलं उद्योजक व्हावे, त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण मिळावं, त्यांना मार्ग दाखवला जावा, या प्रामाणिक हेतूने विटाची स्थापना केली आम्ही. नक्कीच सर, त्यामुळे सगळ्यांनाच प्रेरणा मिळते. माझ्यासारखे सुद्धा म्हणजे तरुणांना खूप प्रेरणा मिळते. काय सांगाल तरी अजून काय सुधारणा करायची आवश्यकता आहे अजून? ॲक्च्युली खरं सांगू का, आम्ही या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही लोकांना सांगतो की बाबा हे करूयात, तुम्ही याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करा, तुमच्यासाठी आम्ही करतोय. परंतु जेव्हा त्या आम्हाला म्हणजे त्याचा प्रतिसाद भेटत नाही, आम्हाला तो प्रतिसाद नाही मिळाल्यामुळे आम्ही कुठंतरी मोरली डिस्टर्ब होतो. आणि मग नारायणराव असो, महेशभाई असो, शार्दूल साहेब असो, राजेंद्र दादासाहेब असो, हे आम्ही एकमेकांना परत पुशअप करतो, ऊर्जावान करतो. जे आम्ही बॅकला जातो ते परत पुन्हा आम्ही द्या, नाही असू द्या, आपण करत राहायचं. कारण बऱ्याच वेळा असं होतं की बाबा आम्ही ज्या गोष्टी संकल्पना करतो आणि त्यासाठी सगळ्या गोष्टी करतो, एखादा प्रोग्राम लावतो, त्या प्रोग्रामला एवढे लोक यायला पाहिजे, पण लोकांना आम्हाला फोन करावा लागतो, कर रजिस्ट्रेशन. ती गोष्ट थोडीशी हे होते की आम्ही समाजाच्याच उद्योजकांसाठी करत असतो, त्याच्यात आमचा काही स्वार्थ नसतो. आम्ही आमचा वेळही देतो, आम्ही आमचा खर्चही करतो. या गोष्टी सगळ्या करताना आम्ही काही उपकार नाही करत आहे, फक्त समाजाला देणं लागतं म्हणून करतोय. आमचं समाजाचा आमच्यावर तेवढं उपकार आहेत, त्याच्यावरती आमची हे ऋण असतं. आणि तसा प्रतिसाद नाही मिळाला तर तेव्हा आम्हाला त्रास होतो. येस, नक्कीच या पॉडकास्टच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत हा मेसेज जाईल आणि थोडी इम्प्रूव्हमेंट आपल्याला दिसेल अशी मी आशा करतो. आणि त्यानंतरच आता नवीन उद्योजक जे येतात, तरुण पिढी, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की कोणत्या चुका टाळायला हव्यात बिझनेस करताना, सुरू करताना? ॲक्च्युली बिझनेस करताना मला असं वाटतंय की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये तुमचं नॉलेज आहे, ज्या क्षेत्रातलं तुमचं स्पेशालिटी, त्याच व्यवसायात जा. कारण तुम्ही हा पण करू, तो पण करू असं करायला गेले तर एक ना धर बळाभर चिंदे असं म्हणतात. तर तुमचा ज्याच्यामध्ये खरी स्पेशालिटी आहे त्यामध्ये तुम्ही व्यवसाय करा. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करतात, प्रत्येकाला वेगवेगळ्या क्वालिटीज असतात. एक्झाम्पल, माझं स्किल आहे ना मार्केटिंग आहे, बरोबर. तसं मी टेक्निकल माणूस आहे, पण मी अनुभवाने मार्केटिंग शिकलो. बरं, आता माझी स्ट्रेंथ मार्केटिंग आहे, त्यामुळे मी ना टेक्निकलमध्ये जातच नाही. प्रोजेक्टवाले प्रोजेक्ट करतात, मी बघतच नाही. माझा आत्ता 2nd जनरेशन म्हणजे माझा मुलगा जो आलेला आहे तो सिस्टीमवर भयंकर कडक आहे, बरोबर. तो अजिबात हे नाही करत, तो फक्त सिस्टीमवर काम करतोय. त्याने माझं काम आहे ना 90% सोपं. नाही तर सगळे कॉल पहिले मला यायचे, प्रत्येक कॉल मला यायचा. आता दिवसभरात एकही कॉल येत नाही मला, एकही कॉल येत नाही. नाहीतर मी आता इंटरव्ह्यूला बसलो, माझा फोन चालू आहे, नाही तर रिंग वाजली असती, पण एकही रिंग वाजत नाही. बिकॉज त्याने सिस्टीम लावल्या, माझ्यापर्यंत येतच नाही कुठली गोष्ट. बरोबर. ऑटो पायलट मध्ये त्याने जे काही सिस्टीम्स डेव्हलप केलेले आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. म्हणून मी आता फक्त मार्केटिंगवर कॉन्सन्ट्रेशन करतो. म्हणजे जाऊन भेटणं, नवीन प्रोजेक्ट काय आहे, कोण आहे तिथं, मी लिंक्डइनवर लोक शोधून घेतो आणि मग त्यांना भेटतो. आता कालचाच एक अनुभव सांगतो. विंडस्ट्रीम नावाची कंपनी, त्याचा MD माझ्या लिंक्डइनवर जॉईन झाले, जे छोट्या छोट्या विंड बनवतात, 1 किलोवॅट, 2 किलोवॅट, 5 किलोवॅट, खूप चांगले विंड आहे. त्यांच्या MDने मग मला नंबर पाठवला, लिंक्डइनवर मी त्यांना हेड केलं, मग त्यांनी नंबर पाठवला, मेल ID पाठवला, मग मी माझं प्रोफाईल त्यांना पाठवलं, मग त्यांनी त्यांचं सगळं डिटेल पाठवलं. म्हणजे
अशा पद्धतीने आता मी लोक जोडतोय फक्त MD डायरेक्टर असे लोक मी असोसिएट करतोय. JSWचे चेअरमनला भेटलो मी आता विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी. JSWचे MDंना आम्ही डायरेक्ट असोसिएट आहोत. तर अशा टॉपच्या लोकांना भेटणं हे माझं आता पुढचं काम आहे. येस, भेटेवरनंच आठवलं सर, एक सर रतन टाटांसोबत तुमची एक भेट झाली होती, त्याच्याबद्दल थोडंसं प्रेक्षकांना. ॲक्च्युली खरं सांगू का, माझं स्वप्न होतं रतन टाटांना भेटणं. आणि रतन टाटा भेटणं काय एवढं म्हणजे स्वप्न आहे भाऊ. आणि फोन केला, रतनजी तुम्हाला भेटायचं, असं होऊ शकत नाही. कारण रतन टाटांच्या 100 कंपन्या, त्याच्यातल्या 50 कंपन्या फॉर्च्यून 500 मध्ये लिस्टेड कंपन्या. मग मला भेटायचं स्वप्न बघून मग आमचे एक मित्र आहे पेशकरजी, त्यांना सांगितलं की तुमचं लेटरवर एक मेल करावं लागणार आहे. म्हणजे मेल ID कुठे, म्हटलं मी शोधून दिला मेल ID. आणि त्यांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी मला तब्बल 1.5 वर्ष लागली. बापरे. पहिले 3-4 महिन्यात अपॉइंटमेंट मिळाली होती, पण काही कारणास्तव त्यांना आउट ऑफ इंडिया जावं लागलं. म्हणजे त्यांचं ट्रॅव्हल झालं अचानक, त्यामुळे ती मीटिंग कॅन्सल झाली आमची. मग त्यानंतर 1.25 वर्ष त्यासाठी फॉलोअप घेतला. मेलवर मेल केले आणि मग एकदा अपॉइंटमेंट मिळाली आणि आम्ही त्यांना केलं होतं की आम्ही नाशिक प्रेझेंटसाठी त्यांना मेल केला होता. आणि आम्ही अख्खं नाशिक प्रेझेंट केलं. 45 मिनिटं रतन टाटा साहेब आणि मी असं बसलेलो होतो. म्हणजे मला योग आला की त्यांच्या शेजारी बसण्याचा मला योग आला. 45 मिनिटं ते जेव्हा माझ्या शेजारी बसले होते, खरंच सांगतो, तेव्हा जेव्हा आले ना त्या कॅबिनमध्ये, मी त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. तो क्षण माझा आताही जर केलं तर मला असे शारे येतात की त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. म्हणजे खरंच वेगळं एनर्जी त्यावेळेस माझ्या अंगात आली असं. आणि खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी कशा असतात रतन टाटाकडनं शिकायला पाहिजे. इतकं साधं व्यक्तिमत्व, एकदम साधं. स्वतःचे त्या डायऱ्या स्वतःच आणल्या, कुठलाही त्यांना हे नव्हता. म्हणजे इतकं साधं व्यक्तिमत्व, त्यांना भेटायचं स्वप्न मी पूर्ण केलं. आणि आम्ही नक्कीच कमनशिबी आहोत असं की आम्हाला त्यांच्याबरोबर भेटायचा योग आला नाही. आणि जर सर तुम्हाला आता पुढची भेट करायची असेल तर कोणासोबत भेटायला आवडेल? मी ॲक्च्युली माझं सजन जिंदालचं स्वप्न होतं, तेही आता सप्टेंबरमध्ये पूर्ण झालं. त्यांना भेटलो, त्यांना त्यांच्या 4 भावांचा एवढा मोठा फोटो दिला. त्यांनी खूप चांगलं माझ्याशी बोलले, विचारलं काय काय करतो काही नाही. आणि पुढचं स्वप्न आहे नरेंद्र मोदी साहेबांना भेटायचं. ग्रेट, मला पण घेऊन जा. ठीक आहे, म्हणजे नक्कीच मला घेऊन जा तुम्ही. जेव्हा हे करणार ना तेव्हा माझा 1 नंबर लावून. ठीक आहे. आणि एक लास्ट प्रश्न आता, की तरुण उद्योजकांचं तर झालंच, आता पुढील 10 वर्षात सूर्या ग्रुप कुठं बघायचं आहे? ॲक्च्युली पुढे 10 वर्षात आमचं सेकंड जनरेशन जे आहे, दोन्ही मुलं आहेत, त्यांच्या डोक्यात चांगल्या कल्पना आहेत आणि ते करता पण आहेत. नेक्स्ट लेवलला सूर्या ग्रुप जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सूर्या ग्रुपचं काम असलं पाहिजे, हे स्वप्न घेऊन आम्ही चाललेलो आहोत. एवढंच नाही की ते मी लिहितो पण आहे ग्रॅटिट्यूड. तर आता दोन्ही जी सेकंड जनरेशन आहे त्याच्यावर काम करत आहेत. आणि 100% सूर्या ग्रुप ही मल्टीनॅशनल कंपनी होणार आणि सगळ्या जगात त्याचं एक नेटवर्क असेल. आणि त्याच्यामार्फत आम्ही जगाला, भारतातले सगळे तरुण लोकांना, मुलांना आम्ही जगाच्या पाठीवर नेण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. आणि तो नक्कीच देव श्रीराम मला पूर्ण करेल अशी खात्री आहे. कारण जो संकल्प आहे सूर्या, देवाचाच संकल्प आहे. तो संकल्प आम्ही केला आहे. आम्ही फक्त त्याचे काय म्हणतो सेवक आहोत. करून घेणारा तो जे, आम्ही फक्त बरोबर करण्याचा संकल्प करतोय. करून घेण्याचं सगळं त्याच्यात सामर्थ्य तो करून घेणार आहे. आणि सर एक लास्ट प्रश्न, की अशी कोणती सवय प्रत्येकाने अंगात बांधवायला हवी की त्यामुळे सक्सेसफुल होऊ शकतो माणूस? ॲक्च्युली ना बघा, सक्सेस बिझनेसमॅन आहे ना, आता जर बघितलं ना की 100त 2-3 लोक सक्सेस होतात, 7-8 लोक बऱ्यापैकी हे होतात आणि बाकी लोक तसेच प्रवाहात जात असतात. कारण सकाळी लवकर उठणे प्रत्येकाला झोपावंसं वाटतं. बरोबर. आज रविवार होता, मला म्हणे झोपा. मी आजही 4:30ला उठलेलो आहे, 4:30 पावणे 5ला. नित्यनेमाने माझं ग्रॅटिट्यूड लिहिलेलं आहे, वॉक केलेलं आहे, देवपूजा केलेली आहे.
म्हणजे संडे असो या मंडे असो किंवा सॅटरडे असो, तुम्ही कुठलंही नित्यनियमाने गोष्ट केली पाहिजे. जसं आपलं शरीर आपल्यासाठी 24 तास काम करतं, सूर्य जसा रोज सकाळी त्याच्या वेळेवरच उठतो, तसं आपणही नित्यनियमाने प्रत्येक गोष्टी प्रत्येक दिवशी तेवढ्याच एनर्जीने केल्या पाहिजे. मग तो व्यवसाय असो, मग ते घरातल्या गोष्टी असो, मग ह्या असो, या सगळ्या गोष्टी आपण नित्यनेमाने तशाच केल्या पाहिजेत, तरच सक्सेस असतं. सक्सेस मिळवण्यासाठी तुम्ही ज्या गोष्टी करणार आहात त्या एकदम मन लावून आणि एकदम त्याच्यात केल्या पाहिजे, तरच सक्सेसचा फॉर्म्युला असतो आहे की तुम्ही जे गोष्ट करतात त्या गोष्टीला नित्यनेमाने केलं पाहिजे आणि रोज छोटी इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे स्वतःमध्ये. मी आत्ताच माझ्या टीमला सांगितलं की तुम्ही रोज दिवसभरात, माणसाला दिवसभरात कितीतरी थॉट येतात, तर चांगले थॉट जे आले मग तुमच्या जीवनासाठी असतो, तुमच्या घरासाठी असतो, सोसायटीसाठी असतो, कंपनीसाठी, लिहून काढा. मी HR डिपार्टमेंटला टास्क दिलं आहे की ते थॉट तुम्ही लिहिले पाहिजे आणि रोज तुमच्यामध्ये चर्चा झाली पाहिजे. कोणाचा थॉट चांगला आहे याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि आठवड्यात त्याला गिफ्ट दिलं की आणि आठवड्याभरात चांगले थॉट दिले. बरोबर. प्रत्येकामध्ये येत त्या, म्हणजे मला चांगले थॉट येतात असं नाही, सगळ्यांना येतात. जे इम्प्लिमेंट करतात ते सक्सेस होतात. बरोबर की नाही? कारण प्रत्येकाला गोधडी घालून झोपायची सवयच असते, पण जो गोधडी अशी टाकतो बरोबर तोच सक्सेस होतो. बरोबर. जो गोधडीमध्ये झोपून टाकतो कसं काय सक्सेस होईल? आणि खूप वेळा तुमच्याकडनं ऐकलं तर ग्रॅटिट्यूड बुक, थोडं ग्रॅटिट्यूड देण्याचं महत्व आम्हाला सांगा बघ. ग्रॅटिट्यूड म्हणजे बघा तुम्ही ना, ग्रॅटिट्यूड हा संकल्पच असा आहे की तुम्ही जी गोष्ट करता ना ती गोष्टच्या बद्दल तुमचा भावना चांगली असली पाहिजे. आता मी रोज सकाळी लिहितो ग्रॅटिट्यूड, धन्यवाद धन्यवाद. ब्रह्मांड आहे ना, सकाळी उठून लिहिण्याचं कारण काय असतं माहिती का? जसं आपण 8 वाजले आणि गेलो रस्त्यावर तर ट्रॅफिक होते का नाही? बरोबर. आणि पहाटे 5 वाजता निघाल्यावर ट्रॅफिक असते का? तसं सायंटिफिक रिझन आहे. तसं सकाळी उठून जर ते ग्रॅटिट्यूड लिहिलं ना तर ब्रह्मांडात पण ट्रॅफिक नाही राहत, ते डायरेक्ट ब्रह्मांडापर्यंत जातं. बरोबर. आणि ते ब्रह्मांड लगेच ऐकतो. आणि तुम्ही रोज चांगले विचार केले ना तर चांगल्याच घटना घडतात. म्हणजे ते याच्यावरच जातं, ते ब्रेन तुम्ही कसा विचार, थिंकिंग लेवल कशी आहे तसंच तुम्ही हे होतो. आज शिवम शार्दूलचं उदाहरण कुठतरी, त्याचं आई वडील नसतं. बरेच लोक मला काहीच नाही मिळालं, माझं काहीच नाही, माझ्याकडे गाडीच नाही, माझ्याकडे आई वडीलच नाही, माझ्याकडे पुस्तकच नाही, असे बोलणारे लोक मागं राहतात. आणि प्रतिकूल परिस्थितीत शिवमला आई वडील नसताना सुद्धा शिवमने अभ्यास करून हे होणं, हे उदाहरणच आहे ना. धन्यवाद. हे उदाहरणच आहे, कारण ज्याच्याकडे त्याला किंमत नाही. बरोबर आहे की नाही? तर या सगळ्या गोष्टी असतात आणि ते जिवंत उदाहरण तर शिवमच आहे आमच्या समोर. आहे की नाही? धन्यवाद. हा तुमचा मोठेपणा झाला सर, कारण आम्ही नेहमीच तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वांकडूनच प्रेरणा घेत असतो. यानंतर एक आपला लास्ट रॅपिड फायर राऊंड, म्हणजे पटापट उत्तरं द्यावी लागतील. रतन टाटा की मुकेश अंबानी? रतन टाटा. येस. बिझनेस की जॉब? बिझनेस. रिस्क की सेफ? रिस्क. मनी की पैशन? पैशन. मॉर्निंग पर्सन की नाईट पर्सन? मॉर्निंग पर्सन. एक सवय जी तुमच्या यशा मागं, शॉर्टमध्ये एकदम, एक तुमची सवय जी तुमच्या यशा मागं आहे, एकदम एकच सवय. चांगले विचार करणे. येस. आणि एक पुस्तक जे प्रत्येक उद्योजकाने वाचावं? भगवद्गीता. त्याच्यामध्ये सगळंच दिलेलं आहे. बरोबर. जीवनाचा रासच त्या भगवद्गीतेत आहे. आणि एक मोठी चूक ज्याच्यातून तुम्ही शिकलात? मोठी चूक म्हणजे आपण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला आणि त्यांच्यावर सोडून दिलं म्हणजे संपला विषय. आणि एका वाक्यात सक्सेस म्हणजे पैसा की समाधान की प्रतिष्ठा? समाधान. समाधान. आणि सूर्या ग्रुप एका शब्दात? सूर्या ग्रुप हे म्हणजे माझं ॲक्च्युली सर्वात मोठं स्थान आहे. बरोबर. सर्वात मोठं स्थान म्हणजे मला त्या सूर्याच्या नावाने आज सूर्या जी म्हणायला लागले लोक. इंडस्ट्रीजमध्ये मला बरेच लोक नावाने ओळखत नाही, सूर्याजीने ओळखतात. त्या सूर्याने मला ओळख दिलेली. बरोबर बरोबर.
हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. येस, धन्यवाद सर. आणि खूप प्रेरणादायक विचार होते आणि असेच व्यक्तिमत्वांना आपण भेट देत असतो, त्यांचे प्रेरणादायी विचार जाणून घेत असतो. याच्या मागे एकच उद्देश आहे की सर्वांना याच्याबद्दल प्रेरणा मिळावी, याच्यातून त्यांनी नवीन गोष्टी शिकाव्यात. आज सरांनी बऱ्याचशा नवीन गोष्टी आपल्याला सांगितल्या आहे, त्या आम्हीसुद्धा अप्लाय करण्याचा प्रयत्न करू. आणि अशाच नवीन नवीन पॉडकास्ट आणि व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.